बापरे, मालिकेमध्ये आता 3 घटनांनी मोठा तमाशा निर्माण झाला आहे. सुरुवातीला तर नंदिनी पार्थ आनंद निवासात येतात तेव्हाच शांता आजीच्या मुलाने प्रॉपर्टी बळकावण्यासाठी तिच्या अंगावरती धावून येताच ती अचानकपणे बेशुद्ध पडणार असते. तर नंदिनी तिथेच शांता आजीचा जीव वाचवते. परंतु ते कसं ते मालिकेत तर पाहणारच आहोत. त्याचबरोबर साखरपुडा ठरल्यामुळे वसुंधरा पुन्हा विक्रमशी वाद उकरून काढणार असते. परंतु वसुंधराच्या धमक्यांना भीक न घालता विक्रमने नंदिनी पार्थच्या साखरपुड्याची जय्यत तयारी तर केलेलीच असते. पार्थ नंदिनीचा साखरपुडा होतोय ही बातमी जेव्हा रम्यापर्यंत पोहोचते तर रम्याने तिथेच आता जीव देण्याची धमकी देऊन पार्थला अडचणीत आणलंय. तर आता या सगळ्यांमध्ये पार्थ नक्की काय ॲक्शन घेईल, तो रम्याला वाचवू शकेल का, ते आपण मालिकेमध्ये पाहणारच आहोत. हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या 17 जानेवारीच्या भागात पार्थ नंदिनीसोबत आनंद निवासात आलेला असतो. कारण नंदिनीला तेथील महत्त्वाची फाईल घ्यायची असते. ज्यावेळी नंदिनी ती फाईल घेते तेव्हा पार्थची माफी मागते की पार्थला तिच्यामुळे त्रास झाला. ती म्हणते की सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला इथपर्यंत यावं लागलं. आता पार्थ काही बोलणार इतक्यातच एक आजी जोराची ओरडतच नंदिनीकडे धावत येते आणि नंदिनीच्या पाठीमागे लहान मुलांसारखं लपून बसते. ती नंदिनीला म्हणत असते की मला वाचव. इतक्यातच तिचा मुलगा आणि सून दोघेही तिच्या पाठोपाठ धावत आलेले असतात. नंदिनी तिथे त्याला विचारते की कोण आहात तुम्ही. त्यावरती तो उत्तर देतो की मी मुलगा आहे तिचा, ती आई आहे माझी. तेव्हा ती आजी नंदिनीला सांगते की अगं मुलगा कसला, सैतान आहे तो. हे दोघे प्रॉपर्टीच्या पेपरवरती जबरदस्तीने माझी सह्या घेत आहेत आणि मला या दोघांनाही ती प्रॉपर्टी द्यायची नाही आहे. तर तो मुलगा स्वतःच्या आईच्याच अंगावरती धावून जातो की परक्या लोकांच्या समोर तू घरच्या विषयी कशाला सांगतेस. तेव्हा पार्थ आडवा येतो आणि त्याला मागे खेचतो. आता या कारणावरून आनंद निवासात मोठा तमाशा निर्माण झालेला असतो. तर ती आजी तिथे पार्थच्या समोर सर्व सत्याचा उलगडा करते की तुम्हाला जड झाल्यासारखं घराच्या बाहेर हाकलवून दिलं, परंतु नंदिनी माझा आधार बनली. नंदिनीने मला या ठिकाणी आणलं, तिने माझा चांगला सांभाळ केला. तेव्हा पार्थ कौतुकाने नंदिनीकडे पाहत असतो. तर तिचा मुलगा काही ऐकून घ्यायलाच तयार नसतो. तो पुन्हा तिच्यावरती ओरडतो की म्हातारे चल गुपचूप. तो त्याच्या आईशी सर्वांच्या समोर अगदी उद्धटपणे वागत असतो. तर तो मुलगा अगदी हट्टालाच पेटलेला असतो. ती आजी त्याला त्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती साफ सह्या करायला साफ नकार देते कारण तिला ती प्रॉपर्टी त्यांना द्यायचीच नसते. परंतु तो काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. तो पुन्हा त्या आजीच्या अंगावरती धावून जाणार. तिथेच नंदिनी रौद्ररूप धारण करते आणि ती त्याला आडवी जाते. ती त्याला म्हणते की बस करा, यांना जर प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करायच्याच नाही आहेत, ही प्रॉपर्टी तुम्हाला द्यायचीच नाही आहे, तर तुम्ही असं त्यांच्यावरती जबरदस्ती नाही करू शकत. तर त्या आजीची सून देखील नंदिनीच्या अंगावरती धावून जाते आणि ती म्हणते की आम्हाला इथून हकलवून देऊन तुला या म्हातारीची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करायची आहे ना. पार्थ तिथे शांतच उभा असतो. आता ते दोघेही ऐकत नाही म्हटल्यानंतर नंदिनी नाईलाजानेच त्यांना पोलिसांना बोलावण्याची धमकी देते. परंतु त्या धमकीला देखील ते दोघे भीक घालत नाहीत. उलट ते जसं त्यांच्या आईशी उद्धटपणे वागत असतात अगदी तसंच ते नंदिनीसोबत वागतात. तर पार्थ नंदिनीने अडवून देखील तो मुलगा ऐकायला तयारच नसतो आणि पुन्हा पुन्हा तो त्याच्या आईच्या अंगावरती धावून जात असतो कारण त्याला प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या हव्या असतात. तिची सगळी प्रॉपर्टी त्याला हडपायची असते. परंतु इतक्यातच शांता आजीची तब्येत बिघडते आणि नंदिनीच्या काळजाचा ठोकाच चुकतो. नंदिनी पार्थ दोघेही पटकन त्यांना कसंबसं तरी सावरतात आणि समोरच्या असणाऱ्या टेबलवरती झोपवतात. तर नंदिनी पार्थला म्हणते की प्लीज त्यांचे पाय सरळ करा. आता नंदिनी खूपच घाबरून गेलेली असते. त्या अचानकपणेच बेशुद्ध पडलेले असतात. हळूहळू त्या आजींचे ठोके देखील कमी व्हायला लागतात. तरी देखील नंदिनीने प्रयत्न मात्र सोडलेले नसतात. ती त्यांना शुद्धीवरती आणण्यासाठी खूप प्रयत्न करते. पार्थ देखील खूपच घाबरून गेलेला असतो. तर नंदिनीने पटकन ॲम्ब्युलन्सला फोन करून देखील बोलावून घेतलेलं असतं. आनंद निवासामध्ये सर्वच जण घाबरून गेलेले असतात. तर इकडे धनंजयने विक्रमची भेट घेतलेली असते. धनंजय घडला सगळा प्रकार विक्रमच्या कानावरती घालतो की कसं भास्कर भोसलेने येऊन धनंजयला धमकी दिली.
ते म्हणाले होते की पाण्यात राहून मगरीशी वैर धरू नकोस. त्यावरती विक्रम म्हणतो की नाही, इगो दुखावला गेला असेल ना त्यांचा. आयुष्यात हवी असणारी प्रत्येक गोष्ट मिळवायची सवयची लागली आहे. त्यातून आता मुलीचा हट्ट आहे, पुरवावा तर लागेलच. परंतु ठीक आहे, मुलांच्या बाबतीत सर्वच जण हळवी असतातच, परंतु हे सगळं प्रॅक्टिकल आहे तरी का? तेव्हा धनंजय म्हणतो की अगदी बरोबर बोलतोयस विक्रम तू. विक्रम त्याला समजावतो की ठीक आहे, जाऊ देत. हे बघ, आपण दोघे जर सोबत असू ना तर कोणीच आपलं काहीही वाकडं करू शकत नाही. विक्रमने त्यातच सुवर्ण मध्य काढलेला असतो. तो धनंजयला म्हणतो की आपण ना एक काम करूयात, लवकरात लवकर मुलांच्या लग्नांची तारीख पक्की करूयात आणि पत्रिका छापल्यानंतर दोघे एकत्र भास्कर भोसले सरांना पत्रिका द्यायला जाऊयात. आता तिथे गेल्यानंतर आपण त्यांना सांगायचं की मुलांच्या लग्नाला या आणि भरभरून आशीर्वाद द्या. तर विक्रमचे ते समजुतीचे बोल ऐकून धनंजय जरा सुखावतोच. धनंजय विक्रमवरती खूप खुश होतो. तो त्याला म्हणतो की आता जीवात जीव आल्यासारखं वाटतंय. धनंजय पुढे विक्रमचं अगदी तोंड भरून कौतुक करतो. तो म्हणतो की माझ्या आयुष्यातल्या खूप अवघड काळामध्ये तू माझी साथ दिली आहेस, तीही वसुताई तुझी सख्खी बहीण असून देखील. आणि तू माझ्यासाठी हे जे सगळं केलं आहेस ना, ते कधीच मी विसरू शकणार नाही. आणि म्हणूनच भास्कर भोसले सर घरी येऊन गेल्यानंतर मी हक्काने तुला भेटायला आलो. इतक्यातच मानिनी शारदा येतात. मानिनी मुद्दामच शारदाला म्हणते की बघितलंत ना वहिनी, दोघेही मित्र कसे गप्पा मारत बसलेत. मानिनी त्या दोघांनाही विचारते की काही तारखा वगैरे ठरवल्यात की नाहीत. त्यावरती विक्रम म्हणतो की अरे बापरे, तुम्हाला विचारल्याशिवाय आजपर्यंत आम्ही काही केलं आहे का? तेवढे आमची बिशात तरी आहे का? त्यानंतर मानिनी धनंजय शारदा या दोघांनाही पोहे देते आणि ती म्हणते की मला असं वाटतंय की मुलांचा साखरपुडा आपण इथे आमच्या घरीच करूयात का? त्यावरती धनंजय शारदा दोघेही काळजीत पडतात आणि एकमेकांकडे पाहतात. तेव्हा शारदा म्हणते की परंतु साखरपुडा तर मुलीच्या घरी करण्याची पद्धत आहे ना. त्यावरती धनंजय म्हणतो की अगदी बरोबर आहे. परंतु विक्रम धनंजय शारदाला गळ घालतो. हे बघा, साखरपुडा आपण इथे आमच्याच घरी करूयात आणि मुलं आहेत ना, मस्त असं छानसं डेकोरेशन वगैरे करतीलच की. आता धनंजयने एक गळ घातल्या हे म्हटल्यानंतर तिथे शारदा कशी मागे हटेल. शारदा देखील धनंजय मानिनीला गळ घालते. ती म्हणते की साखरपुडा तुमच्यात होऊ देत, परंतु लग्न मात्र माझ्या गावीच व्हायला हवं. म्हणजे माझा भाऊ राहतो तिथे आणि त्यांचं खूप मोठं प्रस्थ आहे. आता विक्रम मानिनीला या सगळ्यांमध्ये काहीच हरकत नसते. त्यांना महत्त्वाचा असतो तो मुलांचा आनंद. तर मानिनी विक्रम, शारदा, धनंजय या तिघांनाही सांगते की मी आमच्या गुरुजींना काही मुहूर्त विचारले होते, त्यात त्यांनी 3 तारखा दिल्या आहेत आणि अगदीच परवाची एक तारीख दिली आहे. त्यावरती विक्रम विचारतो की धनंजय, चालेल ना तुला परवाची तारीख? त्यावरती धनंजय म्हणतो की अरे, शुभ कार्याला विलंब कशाला, शुभच्च शीघ्रम. अरे, परवाची तारीख चालेल काय, धावेल सुद्धा. आता या चौघांनी मिळून साखरपुडा परवाच्या तारखेलाच करायचं ठरवलेलं असतं. तर मानिनी त्या दोघांनाही म्हणते की ठीक आहे, परवाच्या तारखेला आपण साखरपुडा उरकून घेऊयात आणि लवकरात लवकर एक शुभमुहूर्त ठरवून आपण धूमधडाक्यात मुलांचं लग्न लावून देऊयात. तेव्हा शारदा, धनंजय यांना देखील काहीच हरकत नसते. उलट ते चौघेही या शुभकार्याने खूपच खुश असतात. त्यानंतर शारदा, धनंजय दोघेही विक्रम मानिनीचा निरोप घेतात आणि तेथून निघून जातात. आता त्या दोघांनाही आलेचं वसुंधराने पाहिलेलं असतं. त्या दोघांना पाहिल्यानंतर वसुंधराच्या डोक्यात तिडीकच जाते. विचार करते की म्हणजे माझ्या आणि रम्याच्या मानाला तुडवून हे लोक पुढचा विचार सुद्धा करायला लागलेत. इकडे अचानकपणेच शांता आजी बेशुद्ध पडलेले असते. नंदिनी तिथे त्यांना CPR देते आणि त्यांना शुद्धीवरती आणण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते. पार्थ अगदी कौतुकाने नंदिनीकडे एकटक पाहतच राहतो, परंतु नंदिनीच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि शांता मावशीच्या आजारपणाबद्दल तिला चांगलंच माहिती असतं. शेवटी नंदिनीच्या प्रयत्नांना यश येतच, कारण अचानकपणे शांता आजी ही शुद्धीवरती येते आणि आता कुठे नंदिनीच्या जीवात जीव येतो. ती त्यांना म्हणते की सावकाश, हळुवारपणे श्वास घ्या, तुम्हाला बरं वाटतं आहे ना. नंदिनी त्यांची काळजी करते. इतक्यातच ॲम्ब्युलन्स देखील आलेले असतात.
आता तिथेलच सिस्टर वॉर्ड बॉय धावतच स्ट्रेचर घेऊन येतात आणि पार्थ त्यांना त्या आजीला स्ट्रेचरवरती ठेवण्यासाठी मदत करतो. आता ते पटकन तिकडे धावाधाव करत असतात. नंदिनी देखील त्या आजींच्या सोबतच असते. नंदिनी त्या आजींना दवाखान्यात जाण्यापूर्वी समजावते की तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत. तर नंदिनी पार्थचा हात हातात घेते आणि तर ॲम्ब्युलन्स खालती उतरते. दोघेही थोडेसे घाबरलेलेच असतात, परंतु पार्थला नंदिनीचं खूपच कौतुक वाटत असतं की एवढं त्या आजींची अचानकपणे तब्येत बिघडली तरी देखील नंदिनी हिंमत नाही हरली. तिने पूर्ण प्रयत्न करून त्यांना शुद्धीवरती आणलंच, परंतु त्यांना सुखरूप त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी ॲम्ब्युलन्स बोलवून हॉस्पिटलमध्ये देखील पाठवलं. तर पार्थ नंदिनीला म्हणतो की मला खरंच तुमचा खूप अभिमान वाटतो आहे की तुम्ही माझ्या बायको होणार आहात. नंदिनी पार्थ देशमुख. तर नंदिनी पार्थ दोघे एकमेकांकडे एकटक पाहतच असतात. तेव्हा नंदिनी पार्थपासून आपली नजर चोरते आणि ती खूपच लाजते. तर इकडे विक्रम मानिनी दोघेही धनंजय शारदाला निरोप देऊन घरात परतलेले असतात. तर विक्रम मानिनीला म्हणतो की परवा दिवशी आपण जी खरेदी केली होती ती घेऊन ये ना बाहेर. तर तिथेच मिथून मंजुषा आलेले असतात. ते दोघेही त्यांना विचारतात की खरेदी. मानिनी मंजुषाला आपल्या सोबत रूममध्ये घेऊन जाते. तर विक्रम मिथूनला समजावतो, हे बघा आपण लवकरच लग्नाची तारीख ठरवत आहोत, तेही मुलांना विचारून. परंतु मिथुनराव, आता परवाच्या दिवशीच आपल्या घरातच मुलांचा साखरपुडा होणार आहे. विक्रम खूप खुश होऊन मिथुनला हे सगळं सांगत असतानाच वरून वसुंधरा हे सगळं ऐकत असते आणि तिचा नुसता संताप होतो. विक्रम मिथुन दादाला समजावून सांगतो की आता परवाच्या दिवशी साखरपुडा आहे म्हटल्यानंतर आपल्याला तयारीला सुरुवात करावी लागेल, डेकोरेशन वगैरे सगळं मॅनेज करावं लागेल. त्यावरती मिथुन विक्रमला सांगतो, दादा तुमचं टेन्शन तेच माझं टेन्शन आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपण सगळं व्यवस्थित पार पाडूयात. तर त्याचनंतर विक्रम मिथुनला सांगतो की लवकरात लवकर पार्थजीवाला फोन करून घरी बोलावून घ्या. इतक्यातच मानिनी मंजुषा दोघेही विक्रमने जेवढी काही शॉपिंग केलेली असते ती सर्व बाहेर घेऊन आलेले असतात. मंजुषा तर विक्रमवरती खूप खुश होते. ती त्याला विचारते की दादा अरे एवढी शॉपिंग कधी केलीस तू. तेव्हा मानिनी म्हणते की तुम्हाला यांचा स्वभाव तर माहितीच आहे ना, यांना सरप्राईज द्यायला किती आवडतं. यांनी फक्त माझ्यासाठीच नाही तर तुमच्यासाठी, रम्या, वसुताई यांच्यासाठी मानाच्या साड्या आणल्या आहेत. इतक्यातच वसुंधरा खालती येत असते आणि ते सगळं पाहून त्यांची लगबग पाहून तिचा नुसता संताप होत असतो. मानिनी मंजुषाला म्हणते की आपल्या आवडीचे शॉपिंग आपण नंतर करणारच आहोत, परंतु या मानाच्या साड्या ज्या आहेत त्या त्यांच्या पसंतीच्या आहेत. तेव्हा मंजुषा खूप खुश होते आणि ज्यावेळेस ती साडी पाहते तेव्हा अगदी आनंदाने वेडीच होते. इतक्यातच मिथुनचं लक्ष समोर असणाऱ्या वसुंधराकडे जातं आणि तो लगेचच चाच पडायला लागतो. विक्रम त्याला विचारतो देखील, काय मिथुनराव नक्की काय झालंय. तेव्हा तो बोटाच्या इशाऱ्याने वसुंधरा आल्याचं दाखवतो. आता सर्वच जण त्याच्याकडे पाहत असतात. आता बोटाचा इशारा दाखवल्यानंतर विक्रम वसुंधराकडे बघतो, परंतु विक्रम खूपच खुश असतो. तो वसुंधराला पाहतो तेव्हा अगदी आनंदाने तिला सांगतो की ताई हे बघ, मानाच्या साड्या मी अगदी माझ्या पसंतीने आणल्या आहेत. परंतु वसुंधरा आधीचीच विक्रमवरती नाराज असते, त्यातून आता ती या सगळ्या प्रकरणावरून मोठा तमाशा घालायला तयार असतेच. विक्रम अगदी आनंदाने उत्साहाने वसुंधराला सांगतो की अगं आत्ताच धनंजय आणि शारदा वहिनी येऊन गेले आहेत. आम्ही ठरवलं आहे आता मुलांचा साखरपुडा परवाच्या दिवशी इथे आपल्या घरीच होणार आहे. तेव्हा वसुंधरा अगदी डोळे वाटरून रागाने विक्रमकडे पाहत असते. तेव्हा ही मानाची साडी मी तुझ्यासाठी आणली आहे, तीच साडी तू नेसायची आहे असं म्हणत विक्रम आनंदाने ती साडी बाहेर काढतो. परंतु त्याच्या आनंदावरती वसुंधरा विरजण टाकतेच आणि अगदी वाकड्यात शिरते. ती विक्रमला विचारते की वा, सगळं स्वतःच ठरवून मोकळा झालास ना तू. आणि वसुंधरा मुद्दाम तेच प्रकरण उकरून काढते. ती म्हणते की माझ्या नवऱ्याला मारणाऱ्या माणसाला उराउरी भेटताना तुला काहीच वाटलं नाही. संतापलेली वसुंधरा आता या सगळ्याचं खापर विक्रमवरतीच फोडते. एवढ्या वेळा समजावून देखील ती समजून घ्यायला, परिस्थिती स्वीकारायला तयारच नसते. उलट ते विक्रमला
या सगळ्यांबद्दल विचारते. माझ्या मनात नसताना देखील साखरपुड्याची तारीख ठरवून तू मोकळा झालास. म्हणजे तुझ्या लेकी माझ्या शब्दाला काडीचीही किंमत नाही आहे ना विक्रम. विक्रम पुन्हा तिला शांततेत समजावतो की ताई प्लीज तू मनातली आडी काढून टाक आणि ही बघ, ही मानाची साडी घे आणि पार्थला भरभरून आशीर्वाद दे. आणि हे बघ ताई, मी फक्त तुझ्यासाठी नाहीचा तर रम्यासाठी देखील ही मानाची साडी आणली आहे. ही साडी घे आणि तिला नक्की दे. आता मानिनी, मिथून, मंजुषा यांना चांगलंच माहिती असतं की या सगळ्यांमुळे वसुंधरा काही खुश नाही आहे. विक्रम अगदी आनंदाने तिला या सगळ्या कार्यक्रमामध्ये समारंभात सहभागी व्हायला सांगत असतो, परंतु ती नेहमीसारखी वाकड्यात शिरते. चिडलेली वसुंधरा विक्रमवरती ओरडते, गेले कित्येक दिवस माझी रम्या पार्थसाठी तरफडते आणि आता ही मानाची साडी देऊन तू तिच्या जखमेवरती मीठ चोळतोयस. विक्रम, तुझ्या मनात जर आमच्याविषयी प्रेम मानाची भावना असती ना तर तू हे लग्न कधी ठरवलंच नसतं आणि हा साखरपुडा देखील. परंतु माझ्या मुलीच्या भावनांची किंमत तुला जरी नसली, त्या तू पायदळी देखील तुडवल्या असल्या ना तरी देखील मला माझ्या मुलीची काळजी आहे विक्रम. आणि तुमची ही क्रूर चेष्टा करणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा मला अजिबात रस नाही. असं म्हणत चिडलेली वसुंधरा विक्रमच्या समोरच त्या मानाच्या साड्या फेकून देते. ती विक्रमचा अपमान करून ज्यावेळी परत निघून चाललेली असते, पुन्हा ती थांबते आणि वसुंधरा मागे वळून विक्रमला विनंती करते की तुमचं हे जे काही सगळं चाललं आहे ना ते फक्त तुमच्यापर्यंतच ठेवा. माझ्या रम्याला या सगळ्यातलं काही कळू देऊ नका. तरी देखील विक्रम वसुंधराची समजूत घालतो की उगाचच विपर्यास करून तू हे प्रकरण ताणून धरू नकोस. उलट रम्याची समजूत घालून या सगळ्या कार्यक्रमात सहभागी करणंच शहाणपणाची गोष्ट आहे. त्यावरती चिडलेली वसुंधरा म्हणते की शहाणपणाच्या गोष्टी तर तुम्हाला सांगूच नकोस. हे बघा, हे सगळं माझ्या रम्यापर्यंत येऊ देऊ नका. तिला ह्यातलं काहीही कळता कामा नये. आणि वसुंधरा हात जोडत विक्रमला विनंती करते की प्लीज माझ्या रम्यापासून दूर राहा तुम्ही लोक. आणि ती रागाने तेथून निघून जाते. तर एवढा वेळा समजावून देखील वसुंधरा वाकड्यातच शिरते म्हटल्यानंतर आता विक्रमला देखील तिचे काहीच वाटत नसतं. मानिनी विक्रमला म्हणते, खरं तर हे सगळं प्रकरण वसुंधराताई खूप जास्तच ताणतायत. हे सगळं विसरून त्यांनी आपल्या मुलाच्या आनंदामध्ये सहभागी व्हायला हवं ना. त्यावरती चिडलेला विक्रम म्हणतो, असू देत, आता तिला आडमुठेपणा करायचाच आहे म्हटल्यानंतर आपण तरी काय करू शकतो. या सगळ्यांवरती ना अजिबात आता विचारच नको करायला. आपण जे काही ठरवलं आहे ना ते आनंदाने पार पाडूयात, बस आपल्यासाठी एवढंच पुरे. असं विक्रमने तडकाफडकी निर्णय घेतलेला असतो आणि मानिनीला देखील तो पटतो. तर मानिनी देखील विक्रमला म्हणते की आता या प्रकरणावरून आपण त्यांच्याशी काहीच नको बोलायला. त्यानंतर रात्रीची वेळ असते, हॉलमध्ये कुणीही नसतं. इतक्यात वसुंधरा येते आणि वसुंधरा म्हणते की माझ्या रम्याला त्रास देऊन तुम्हाला साखरपुडे करायचे आहेत ना, करा साखरपुडा. आता मीही बघते की हे लग्न नक्की होतंय तरी कसं. आता पार्थ नंदिनीचं लग्न होऊच द्यायचं नाही असं वसुंधराने विडाच उचललेला असतो, परंतु नियतीच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी असतं. वसुंधराला एक प्रश्न सतावत असतो की ती आता रम्याला कशी समजावेल. वसुंधरा अगदी रडकुंडीला आलेली असते. रम्याला जर का कळलं पार्थचा साखरपुडा होणार आहे तर ते तिला सहनच होणार नाही. असं म्हणत दुसऱ्या क्षणी ती स्वतः ढाल बनते. नाही, काहीही झालं तरी देखील मला या सगळ्या प्रकरणापासून, या होणाऱ्या त्रासापासून रम्याला प्रोटेक्ट करावंच लागेल आणि ते मी करणारच, असं वसुंधराने ठाम निर्णय घेतलेला असतो. तर रम्याला या सगळ्यातून दूर करण्यासाठी, तिला होणारा त्रास थांबवण्यासाठी वसुंधराने एक युक्ती काढलेली असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रम्या छानपैकी तयार होऊन आपल्या रूममध्येच असते. इतक्यातच वसुंधरा येते. वसुंधरा येता क्षणी रम्या तिला विचारते की अय्या ग, तू रात्री येऊन मला सांगितलंच की सकाळी लवकर उठ आणि सकाळी आता बघ मी तयार देखील झाले आहे, परंतु आपण जातोय कुठे. त्यावरती वसुंधरा उत्तर देते की अगं कुठे म्हणजे फार्म हाऊसवरती. आता रम्याला कळत नाही की फार्म हाऊसवरती असं अचानक का जाणं काढलं असावं. वसुंधरा म्हणते, अगं असं अचानक कुठे, हे बघ माझं महत्त्वाचं काम तर आहेच तिकडे, परंतु आपण दोघी मिळून कधी कुठे बाहेरही गेलेलो नाही आहेत.
मग म्हटलं बाहेर जाऊयात, थोडंसं एन्जॉय करूयात, म्हणजे आपल्याला देखील बरं वाटेल. हे बघ, आपण बाहेर जाऊयात, मस्त छानपैकी फिरूयात, एन्जॉय करूयात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू आज तुझ्या आवडीचे पदार्थ खाऊयात. मग तर झालं ना. त्यावरती रम्या खुश होते आणि म्हणते की आई, जशी तुझी मर्जी. आता रम्याला खुश पाहून वसुंधरा देखील खुश होते. आता रम्या पुढे निघून जाते. वसुंधराचं आईचं मन कळवळतं आणि तिच्या डोळ्यात आपसुकच पाणी येतं. इतक्यातच रम्या हाक मारते. कसे तरी वसुंधरा आपले अश्रू लपवते आणि तिला आलेग म्हणत ती तेथून जाते. तर साखरपुड्याच्या तयारीला सुरुवात देखील झालेली असते आणि विक्रमने कामाची सर्व जबाबदारी जीवावरती टाकलेली असते. जीवा माणसांवरती ओरडत असतो. डेकोरेटरचा तो समजावून सांगत असतो की कामं कशी पटापटा करा. तो त्या दादांवरती देखील ओरडतो की काय करताय यार तुम्ही. अहो, हे जर अशी चुकीची कामं केली ना तर सगळा ओरडा मडा पडेल. हे सगळं माझ्यावरती सोपवलं आहे. तर एक मुलगा तिथे फुलांच्या माळा लावत असतानाच तो जरासा उशीर लावत असतो. जीवा त्याच्यावरती ओरडतो की एक काम धड जमत नाही तुला. तर जीवा आता सगळं कामाला वैतागलेला असतो. एकतर डेकोरेटर्स पटापटा कामं उरकत नसतात. साखरपुडा अगदी तोंडावरती आलेला असतो आणि त्याची तयारी देखील अजून झालेली नसते. तर जीवा तिथे आता काव्याचा विचार करतो की माझी परमसुंदरी नक्की कशी दिसत असेल. तिला ना छानसा तिचा फोटो पाठवायला सांगतो. आता जीवाची फोन लावण्याची हीच चूक काव्याला महागात पडणार असते. कारण जीवा कसलाही विचार न करता काव्याला फोन करतो आणि नेमका काव्याचा फोन आरूजवळ असतो. आरू नंदिनीच्या हातावरती मेहंदी काढत असते. आता ज्यावेळी फोन वाजतो तेव्हा आरू वॉशरूममध्ये असणाऱ्या काव्याला सांगते की अगं, जीविकाचा फोन आला आहे, काव्या तुझा फोन वाजतोय. त्यावरती काव्या म्हणते की मी थोडा वेळाने येते, मी हात धुते ना, वाजू देत फोन. त्यावरती आरू मुद्दामच म्हणते की ठीक आहे. मग मी जीविकाचा फोन रिसीव करते आणि तिला म्हणते की काव्या काही तुझ्याशी आत्ता बोलू शकणार नाहीये. आता जीविकाचा फोन आलाय म्हटल्यानंतर काव्या धावतच, हाताला साबण तसंच असतं आणि धावत ती मोबाईल घेण्यासाठी येते. आरूच्या हातून ती मोबाईल काढून घेते. नंदिनीला देखील जरा अजबच वाटतं की काव्या अशी काय वागते. परंतु आरू समोर तर काव्या आणि जीवाची भांडेफोड झालेलीच असते. तर आरू नंदिनीला म्हणते की झालं, आता बघा ही फोन घेणार आणि बाहेर जाऊन गप्पा मारत बसणार. तर आरूला खोटं ठरवण्यासाठी काव्या मुद्दाम तिथेच उभी असते. तिने जीवाचा फोन तर रिसीव केलेलाच असतो. आरू नंदिनीला म्हणते, हे बघ, नाव मुलीचं जीविका म्हणून सेव्ह केलं आहे ना ताई, परंतु आवाज ना मुलाचा येतोय. तेव्हा नंदिनी धक्क्याने काव्याकडे पाहते. आता जीवाने ते सर्व काही ऐकलेलं असतं आणि जीवाची एक चूक काव्याला महागात पडणार असते. काव्या देखील आता खूपच घाबरून गेलेली असते. तर आजचा हा भाग इथेच संपतो आहे. पुढे आपण पाहणार आहोत की देशमुख कुटुंबाने साखरपुड्याची अगदी जय्यत तयारी केलेली असते. ज्यावेळी मोहिते फॅमिली तिथे हजर होते तर नंदिनीच्या स्वागतासाठी तिथे छान अशी तयारी केलेली असते आणि ती सगळी जय्यत तयारी पाहून नंदिनी अगदी हरवून जाते, खूप खुश असते. इतक्यातच जीवा बोटाच्या इशाऱ्याने पार्थला दाखवतो. नंदिनी पार्थकडे पाहते तर पार्थ खूपच खुश असतो. परंतु नेमके नंदिनी पार्थच्या साखरपुड्याचे फोटोज रम्यापर्यंत पोहोचलेले असतात. आता वसुंधराने कितीही सत्य तिच्यापासून लपवण्याचा प्रयत्न केला तरी देखील ते लपलं गेलेलं नसतं. रम्या अगदी हट्टाला पेटलेली असते. पार्थला मिळवण्यासाठी ती स्वतःचा जीव देखील द्यायला तयार होते आणि पार्थला तिने व्हिडिओ कॉल केलेला असतो. पार्थला ती धमकी देते की जर तू इथे आत्ताच्या आत्ता आला नाहीस तर मी जीव देईन. तेव्हा पार्थ खूपच घाबरून जातो. आता पार्थ नक्की पुढे काय करेल, रम्याचा तो कसा जीव वाचवू शकेल ते पाहणं तितकंच